आणि आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। महिला डीवायएसपी असणाऱ्या IPS अंजना कृष्णा यांना फोनवरून अजित पवारांनी दम दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। यानंतर अजित पवारांना फोन लावून देणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांविरुद्ध कुर्डुवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सोलापुरातील व्हायरल व्हिडिओवरून अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलंय। कायद्याच्या अंमलबजावणीत हस्तक्षेपाचा उद्देश नव्हता असं अजित पवारांनी ट्विट करून म्हटलंय। तर महिला अधिकाऱ्यांबाबत मला सर्वोच्च आदर असल्याचं अजित पवार म्हणाले। अजितदादा प्रशासनावरती पकड असणारे नेते आहेत। जाणीवपूर्वक उपमुख्यमंत्र्यांची बदनामी करण्यासाठी व्हिडिओ व्हायरल केला जातोय असा आरोप रुपाली पाटील यांनी केलाय। IPS अधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री कोण माहिती नाही हे दुर्दैव आहे असंही रुपाली पाटील म्हणाल्या। IPS अंजली कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेल्या संभाषणानंतर संपूर्ण राज्यभरात उपमुख्यमंत्री अजित पवारांवरती टीका होते। अशातच राष्ट्रवादीचे सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी अजित पवारांची बाजू सावरली आहे। संभाषणाचा एक भाग दाखवला, मात्र त्यानंतर बसून जो व्हिडिओ कॉल झाला तो भाग देखील दाखवावा असं श्रीकांत शिंदे म्हणाले। मुंबईजवळच्या कर्जतमधील सुकून एम्पायर रेसिडेन्शियल प्रोजेक्ट वादामध्ये सापडला। एम्पायर प्रोजेक्टच्या जाहिरातीत हलालचा उल्लेख आहे। समविचारी असलेल्या एका विशिष्ट धर्मासाठी ही टाउनशिप प्रोजेक्ट असल्याची जाहिरात करण्यात आलेली आहे। यावरून आता नव्या वादाची ठिणगी पडली आहे। भाजप आणि शिवसेनेकडून यावरती तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे। मीरा रोडमध्येही इस्लामिक टाउनशिप तयार केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे। मीरा रोडच्या हिल गॅलेक्सी सोसायटीचा उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आला आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या संस्थेकरता अभ्यागत मंडळ स्थापन केलं, मात्र यातून खासदार सुप्रिया सुळे यांना हटवण्यात आलं असून त्यांच्या जागी सुनेत्रा पवार यांना कार्यकारिणीवरती अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलंय। खासदार सुप्रिया सुळे यांना हटवल्यामुळे चर्चांना उधाण आलंय। जळगाव ग्रामीणचे शिंदे गटाचे नेते संजय पाटील रहस्यमयरित्या बेपत्ता झालेत। या प्रकरणी जळगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यांच्याजवळ असलेले दोन्ही मोबाईल बंद आहेत, तर संजय पाटील हे गुलाबराव पाटलांचे निकटवर्ती असल्याची माहिती समोर येते। पुण्यात विसर्जन मिरवणुकीत पालिकेने क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत एकूण 38 हौद बांधलेत। 281 ठिकाणी 648 लोखंडी टाक्यांची विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली। तसंच 251 मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आली आहेत। आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना सांगलीच्या मिरजमध्ये भव्य कमानी उभारण्याची परंपरा आहे। शहरामध्ये 80 ते 100 फूट उंच कमानी उभारण्यात आल्या। वेगवेगळे सामाजिक संदेश आणि पौराणिक देखावे या कमानीवरती साकारण्यात आले। राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेत आरती केली आहे। तसंच पुण्यातील मानाच्या सर्व गणपतींचं देखील रश्मी शुक्ला यांनी दर्शन घेतलंय। गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला अवघे काही तास शिल्लक राहिले, त्यामुळे सर्व गणेश मंडळांची विसर्जन रथ बनवण्याची लगबग पाहायला मिळते। पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या गणपतीची मिरवणूक यंदा श्री गणनायक रथातून निघणार आहे। आकर्षक विद्युत रोषणाईने हा रथ उजळून निघालाय। पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी परिसरातील सार्वजनिक गणपती मंडळाच्या लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर विसर्जन करण्यात आलं। यावेळेला डीजे आणि पारंपरिक तालवाद्यांच्या गजरात तरुणाई थिरकताना दिसली। महाड शहरातील काकततळे या ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने देखील देखावा सादर केलेला। या देखाव्यातून गावाला आदर्श आणि सुखसमृद्ध कसं ठेवता येईल हा उद्देश समोर ठेवण्यात आला आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दौंड पोलीस सज्ज झाले। दौंड शहरामध्ये पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आलेला आहे। गणेशोत्सव काळात शांततेचं वातावरण राहावं, तसंच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी दौंड पोलीस आता सज्ज आहे। चिपळूण तालुक्यातील रामपूर गावामध्ये जाखडी नृत्य परंपरा आज सुद्धा जपली जाते। रामपूर गावातील तांबी या ठिकाणी तरुण गणरायासमोर जाखडी नृत्य सादर करून गणरायाची मनोभावे पूजा करतात। हिंगोली शहरातील श्रीकृष्णनगर भागातील धारे कुटुंबियांनी आपल्या घरातील गणपतीजवळ आकर्षक सजावट केली आहे। सजावटीसाठी या कुटुंबाने भारतीय संविधानाच्या
प्रस्ताविकेच्या प्रतिमांचा उपयोग केलेला आहे. संत साहित्य, ऐतिहासिक आणि संविधानाच्या पुस्तकांची मांडणी करण्यात आली आहे. नमस्कार, मी विशाल परदेशी. न्यूज 18 लोकमत प्रस्तुत सार्वजनिक गणेश मंडळ स्पर्धा 2025 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि आज आपल्या बरोबर आहे बाप्पांच्या साक्षीने बाप्पांसोबत कलेची उपासना करणारी आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री वीणा जामकर. वीणा, फार वर्षांनी खरं तर बाप्पांच्या निमित्ताने आपली भेट होते. आणि किती सिनेमे आहेत ज्यातनं तू वेगवेगळ्या भूमिका केल्यास, पण मला असं वाटतं की ही सगळी गर्दी बाप्पांच्या निमित्ताने असेल, उत्सवाच्या निमित्ताने तू अत्यंत जवळून बघितलेली. गणपती बाप्पाची तुझ्या काय आठवणी आहेत? माझ्या गणपती बाप्पाच्या आठवणी डायरेक्ट माझ्या गावाला जातात. आमचं गाव मुरुड जंजिरा, मग काय कोकणात. आणि आमच्याकडे 10 दिवस घरी गणपती असतो. त्यामुळे अगदी कॉलेजला येईपर्यंत किंवा पहिली आयुष्यातली 20 वर्ष आम्ही आमच्या घरचे आणि गावचे गणपती सोडून दुसरं काही बघितलंच नाही. कारण गावाला गणपतीसाठी जाणं ह्याहून मोठा काही उत्साह किंवा ह्याहून मोठा काही सोहळा नसतो. तर मला आठवतं ते म्हणजे उरणवरनं आम्ही लालपरीत बसून सगळं सामान, आम्ही बनवलेलं मखर, माझ्या बाबांनी आवडीने बनवलेला मखर, इथपासून ते काय लोणची, पापड, चटण्या, आई काय घेईल ते, आणि आमच्या त्या गृहपाठाच्या वया, इथपासून सगळं घेऊन आम्ही जायचो. अर्थात गृहपाठ कधीच केला नाही गणपतीत, पण एवढ्या बॅगा भरून आम्ही जायचो लालपरीतनं. आणि 10 दिवस फक्त आणि फक्त आमच्या गावी गणपतीला थांबायचो. तर माझी हीच पक्की मनावर ठसलेली आठवण आहे. क्या बात आहे. वीणा आपल्या बरोबर आहे, म्हणजे आपल्याला सगळ्यांना अंदाज आला असेल की आज आम्ही कुठल्या भागातले गणपती आणि त्यातला विजेता घोषित करतो. राजधानी मुंबईतनं देखील आमच्या स्पर्धेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. मग आता मुंबई तशी मोठी आहे म्हणून आम्ही काही त्यामध्ये भाग पाडून घेतलेले होते. बरोबर. तर त्यामध्ये चर्चगेट ते माहीम या भागातल्या मंडळांकडनं आम्हाला असंख्य एंट्रीज आमच्याकडे आल्या. आम्ही काही निकष ठेवले होते, नियम ठेवले होते. त्यातनंही आम्ही 5 मंडळं निवडली. बापरे. म्हणजे आमच्याकडे ते कठीण होतं, आमच्या दृष्टीने सगळेच विजेते आहेत. पण ते 5 मंडळं कुठली आहेत त्याचे व्हिडिओज आपण बघूया. ओके. घरोघरी असेल किंवा मंडळात जे आहेत बाप्पा विराजमान झालेले आहेत. आणि न्यूज 18 लोकमतने जी आहे ती स्पर्धा भरवलेल्या आहेत, बाप्पा मोरया रे. याच अनुषंगाने मुंबईतील ताडदेव पोलीस वसाहत सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ म्हणजेच वर्दीचा राजा यंदा सुवर्ण महोत्सव जो आहे तो साजरा करत आहे. या सुवर्ण महोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती याच मंडळाने जे आहे 12 ज्योतिर्लिंग साकारलेले आहेत. त्याचबरोबर बाप्पाच्या दोन्ही बाजूला आपल्याला शिवलिंग म्हणजे जी शंकराची शिवलिंग जे आहे ते प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे. आपण पाहू शकतो संपूर्ण महालाचं स्वरूप जे आहे ते या देखाव्यात जे आहे ते साकारलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सोमनाथ असेल, महाकालेश्वर, केदारनाथ, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, ओंकारेश्वर, काशी विश्वनाथ, गुहेश्वर आणि त्याचबरोबर मल्लिकार्जुन, वैद्यनाथ, नागेश्वर, रामेश्वर असे सर्व एकूण 12 ज्योतिर्लिंग जे आहे ते याच एकाच छताखाली याच मंडळाकडून जे आहे ते देखावा साकारण्यात आलेला आहे. तर भाविकांना विनंती आहे की आपण या मंडपात येऊन 12 ज्योतिर्लिंगाचं प्रदर्शन घ्यावे. मुंबई ठिकठिकाणी गणेशोत्सवाची आपल्याला धूम पाहायला मिळत आहे. मी सध्या उपस्थित आहे याच मुंबईतील खेतवाडी 12वी गल्ली म्हणजेच खेतवाडीचा गणराज 12वी गल्ली आपण पाहू शकतो. याच मंडळाकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही जे आहे ते रोमन पॅलेस आणि त्याचबरोबर स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा देखावा जो आहे तो साकारण्यात आलेला आहे. गणेश भक्तांना या संपूर्ण परदेशाची वारी व्हावी किंवा परदेशाचा अनुभव घेता यावा म्हणून देखावा जो आहे तो साकारण्यात आलेला आहे. आणि एकंदरीत पाहायला गेलं तर संपूर्ण जो महाल आणि त्याचबरोबर राजा जो आहे तो विराजमान झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. परदेशाचा देखावा जो आहे तुम्ही साकारलेला आहे, काय सांगाल? तसं आपल्या महाराष्ट्रात विविध प्रकारचे, इंडियामध्ये विविध प्रकारचे जे ऐतिहासिक धरोहर आहे, तसेच काही परदेशात सुद्धा ऐतिहासिक मॉन्युमेंट्स आहे. तर त्याचा देखावा आम्ही इथे सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण जे भाविक तिथे जाऊ नाही शकतात बघायला, त्यांना इथे बघता येईल त्यासाठी हा देखावा सादर केला.
पर्यावरणपूरक राजा म्हणून ओळखला जाणारा मुंबईतील गिरगावचा राजा म्हणजेच अगदी पाहायला गेलं तर संपूर्ण मूर्ती जी आहे ती शाडूच्या मातीपासून तयार करण्यात आलेली आपण पाहू शकतो. दृश्यांमध्ये देखील अगदी सिंहासनावरती आपल्याला विराजमान झालेली बाप्पा जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात. गिरगावचा राजा यंदा 98 वर्ष जो आहे तो 98 वर्षात पदार्पण साजरा करत आहे आणि पाहायला गेलं तर 98 आपण दोन्ही याच मंडपाच्या दोन्ही बाजूला आपण पाहू शकतो बांबूचं जे आहे ते डेकोरेशन करण्यात आलेलं आहे. जीवनावश्यक वस्तू म्हणजे या संपूर्ण जीवनावश्यक वस्तूंचं 98 वस्तू ज्या आहेत या ठिकाणी साकारण्यात आलेल्या आहे. पर्यावरणपूरक असा गणेशोत्सव साजरा करताना आम्ही पर्यावरण रक्षण, पर्यावरण संवर्धन आणि पर्यावरणाचा ऱ्हास कसा होऊ नये याच्याबद्दल दरवर्षी आम्ही काही ना काहीतरी प्रयत्न करत असतो. आणि जसं आपला हा पूर्ण मातीचा गणपती असतो तसं त्याचा आशीर्वाद आहे की आम्ही सर्व गोष्टी ह्या पर्यावरणपूरक कराव्यात असा आम्ही प्रयत्न करत असतो. सध्या आपण मुंबईत आहोत. मुंबईमध्ये हा माझ्या मागे तुम्ही बाप्पा बघता हा आहे फोर्टचा इच्छापूर्ती गणेश. यंदाचं मंडळाचं 17वं वर्ष आहे. आद्य ज्योतिर्लिंग पाटणमध्ये असलेलं सोमनाथ मंदिर या मंदिराची प्रतिकृती यंदा साकारण्यात आलेली आहे आणि त्यासाठी गेल्या 2.5 महिन्यामध्ये 70 कारागीर कार्यरत होते. तसंच हे जे पेंटिंग तुम्ही पाहताय या गुजरात आणि राजस्थानमधून आलेल्या कारागिरांनी साकारलेल्या आहेत. वेगवेगळे देखावे साकारणं लोकांपर्यंत मंदिर त्यांना ज्यांना जाता येत नाही त्यांना पाहता यावेत त्यासाठी या प्रतिकृती साकारण्याचा प्रत्येक वर्षी मानस या मंडळाचा असतो. यावर्षी आम्ही 70 वर्ष साजरा करतो आहे आणि आपण हा जो सेट पाहताय की मला सांगायला अभिमान वाटतो की एंट्रन्सपासून ते गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या मागपर्यंत 145 फूट रनिंग फूट आहे. त्याची उंची साधारण 45 फूट आहे आणि बाहेरचा जर आपण सोमनाथचा जर गेट बघाल सोमनाथ मंदिराचा तर तो जवळजवळ 4 माळ्याच्या बिल्डिंगवरच्या ॲव्हरेजमध्ये गेलेला आहे. जिथून आपण खालून आला तिथे सोमनाथ मंदिर जसं हुबेहूब आहे तसं उभं केलेलं आहे. आणि दुसरं एक त्याचं वैशिष्ट्य असं म्हणजे हा संपूर्ण सेट हा वातानुकूलित आहे. गिरगावातील अखिल चंदनवाडी या मंडळातील सगळ्या गणेश भक्तांसाठी आकर्षणाचं केंद्र बनलं आहे ती इथला देखावा. या देखाव्यामध्ये पंढरीची वारी साकारण्यात आलेली आहे आणि किती सुंदर या बाप्पाचं रूप आहे आपण बघू शकतो. साधारणपणे 26 फुटी उंच ही गणरायाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. समोर आपण बघतोय की पृथ्वीवरती हा बाप्पा उभा असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. श्रीकृष्णाचं रूप त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. वारी येथे साकार करण्यात आलेली आहे. पांडुरंगाच्या भोवती भक्ती रसामध्ये लीन झालेली सगळी लोकं आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक वारकरी हा किती भक्तिमय वातावरणात असतो याचं एक सुंदर स्वरूप आपल्याला इथे पाहायला मिळते. आणि गेले 48 वर्ष या गणरायाची स्थापना या मंडळाकडनं गिरगावात केली जात आहे. हा जो देखावा दिसतोय हा पंढरीच्या वारीवरती हा देखावा केला आहे. जशी हिंदू संस्कृती चालली ती जपायची आपल्याला त्यावरती हा देखावा आहे. आपले मूर्तिकारचे सिद्धेश दिगोळे हे गेले 3 वर्ष ही मूर्ती घडवतात. ह्या वर्षी देखील एक चांगला आविष्कार त्यांनी घडवलेला आहे. म्हणूनच ह्या मूर्तीचा चेहरा सगळा पेहराव बघून ह्या मूर्तीला गोड गणपती बोललं जातं. हे सगळे व्हिडिओज आपण बघितलंच विना वेगवेगळ्या प्रकारचे देखावे या देखाव्यांमधनं संदेश देण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांनी या सगळ्या मेहनतीतनं बाप्पांच्या चरणी आपली सेवा रुजू केलेली आहे. अर्थात प्रतीक्षा आहे चर्चगेट ते माहीम या 5 मंडळातनं कोण विजेता ठरलेला आहे. सगळ्यात कठीण आहे मला वाटतं कारण चर्चगेट ते माहीम इथले गणपती आपल्या सगळ्यांसमोर आहेत आणि फेमस आहेत. ते आपण सगळी दुनिया तिकडे जात असते. खास आहे भव्य दिव्य मूर्ती आहे. एक्झॅक्टली. तिथून विजेता निवडणं हे नक्कीच तुमच्यासाठी आव्हानात्मक राहिलं असेल. थँक्यू सो मच मला ही संधी दिल्याबद्दल. तर मी आता सांगते चर्चगेट ते माहीम या विभागातील विजेते आहेत ताडदेव पोलीस वसाहत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. वा वा मंडळाचं खूप खूप अभिनंदन. अभिनंदन. गणपती बाप्पा मोरया. मोरया. विना हे मंडळ विजेता ठरलेलं आहे. क्या बात आहे. थेट जाणार आहोत या मंडळात. आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. धन्यवाद. ताडदेवतलं अतिशय प्रसिद्ध असलेलं मंडळ ताडदेव पोलीस वसाहत यांना आज प्रथम पारितोषिक जे आहे ते न्यूज 18 लोकमत कडून देण्यात येत आहे. बाप्पा मोरया या स्पर्धेत ताडदेवचा राजा याला
प्रथम पारितोषिक दिलेलं आहे. मी सर्वप्रथम तर विनंती करतो की जे प्रथम पारितोषिक आहे ते मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते मंडळाच्या अध्यक्ष या चौगुलेजी यांना देण्यात यावं असं मी विनंती करतो मंत्री यांना. आणि सर्वात विशेष म्हणजे मंत्री मंगलप्रभात लोढा देखील याच मतदारसंघाचे आमदार देखील आहेत आणि वर्दीचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेला हा वर्दीचा राजा आहे. आणि आपण पाहू शकतो सर्वच जे आपल्यासोबत बोलण्यासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा जे आहेत. सर, काय सांगाल? तुमचाच मतदारसंघ आहे हा आणि प्रथम पारितोषिक आज तुमच्याच हस्ते वर्दीच्या राजा याला देण्यात येतो आहे. आणि सर्वात प्रथम म्हणजे जे पोलीस बांधव आहेत सर्वात प्रथम सर्वांसाठी आपल्या मुंबईकरांसाठी प्रथम असतात, आज त्यांनाच प्रथम पारितोषिक तुमच्या हस्ते देण्यात आलेलं आहे. काय सांगाल? मी न्यूज 18 लोकमतचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्याने अतिशय चांगली निवड केली. यावेळी त्यांच्या 50वा वर्ष होता. त्याने अतिशय चांगला एक 12 ज्योतिर्लिंगच्या निर्माण आणि तुम्ही बघू शकता की किती भव्य आणि सुंदर असा प्रांगणचा निर्माण त्यांनी केला. आणि त्याशिवाय तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे की हा गणपती मंडळ जे ताडदेव पोलीस वसाहत गणपती मंडळ आहे वर्दीच्या राजाच्या, त्यांची एक विशेषता अशी आहे की त्यांचे तुम्ही बघू शकता सर्व यंग मुलगे इथे आहे. त्यांचे वडील कुठे? तर वडील कामावर आहे. कोणासाठी? आपल्यासाठी आहे, मुंबईसाठी आहे. ते उद्या पण कामावर राहणार आहे, विसर्जन पण सामील होणार नाही. हा एक वर्दीचे राजा पोलीस यांनी मुंबईकरांसाठी आपल्या जीवनामध्ये सर्व क्षण परिवाराने सोडून त्यांच्या सेवामध्ये राहतात, त्यांची सुरक्षामध्ये राहतात, त्यांचा मान आहे. म्हणून मी न्यूज 18 लोकमतने परत एक वेळा आभार व्यक्त करतो. रुपेश चोगलेजी जे मंडळाचे अध्यक्ष आणि त्यांची सर्व टीम त्याने स्वतः परिश्रम करून हा सर्व उभारा केला आहे. त्यांचे पण मी धन्यवाद देतो. नक्कीच धन्यवाद सर आमच्याशी बातचीत. रुपेश चौगुले आपल्याला मंडळाचे अध्यक्ष आहेत. काय सांगाल? आज प्रथम पारितोषिक आपल्याला मिळाले. सर्वप्रथम मी न्यूज 18 लोकमतचे आभार व्यक्त करतो, ज्यांनी आपल्या माध्यमातून ह्या मंडळाला लोकांपर्यंत दाखवून दिले की हे मंडळ काय आहे आणि कोणते आहे. तसेच आपण जी स्पर्धा घेतलेली होती त्या स्पर्धेमध्ये आम्हाला प्रथम पारितोषिक देऊन एक वेगळी ऊर्जा दिलेली आहे. म्हणजे पोलीस बांधवांसाठी आणि पोलीस आपल्या मंडळासाठी एक वेगळी ऊर्जा निर्माण केलेली आहे. त्यामध्ये आम्हाला खूप आनंद होतो या गोष्टीचा. नक्कीच आपण पाहू शकतो आनंद जो आहे तो आपण अधिक जे आहे ती प्रथम पारितोषिक मिळालं, त्यामुळे अधिक काम करण्यासाठी आम्हाला ऊर्जा मिळाली असं देखील जे आहे ते मंडळाचे अध्यक्ष प्रवीण चौगुले यांनी बोलताना आपल्याला पाहायला मिळाले.